नमस्कार. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे आहोत. सकाळचे मस्त प्रसन्न वातावरण आहे आणि समोर जे गेट दिसत आहे ते आनंद विहार भक्त निवासचे गेट आहे. आनंद विहार हे स्टेशनपासून साधारण 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर येते व येथे येण्यासाठी रिक्षाला साधारण 100 रुपये चार्जेस होतात. जर तुम्ही शेगाव येथे फॅमिलीसोबत स्टे करण्यासाठी आला असाल तर आनंद विहार हे बेस्ट ऑप्शन आहे. तुमच्याजवळ जर तुमचे स्वतःचे व्हेकल असेल तर येथे प्रशस्त व मुबलक पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तसेच एअरपोर्टवर असते त्याप्रमाणे सामान वाहून नेण्याकरता ट्रॉली व वयोवृद्धांसाठी व्हीलचेअरही उपलब्ध आहे. गेटमधून आत प्रवेश केल्यावर खूप छान असा प्रशस्त परिसर पाहावयास मिळतो. मध्यभागी लेकरूवळ्या विठुमाऊलीची सुंदर मूर्ती दृष्टीस पडते व बाजूला असणाऱ्या वारकरी संप्रदायाचेही दर्शन होते. मूर्तीच्या उजव्या हातालाच रूम नोंदणी कार्यालय आहे. रूमची नोंदणी तुम्हाला ऑनलाईन करता येत नाही. इथे आल्यावरच तुम्हाला बुकिंग करायला लागते. रूम बुकिंगसाठी तुम्हाला फॉर्म दिला जातो. तुमच्यासोबत जे नातेवाईक किंवा मित्रमंडळी असतील त्यांचे आधार कार्ड, ID प्रूफ इथे कंपल्सरी आहे. समोर दिसते ते बुकिंग काउंटर आहे. तुम्ही सकाळी या अथवा रात्री. रूम उपलब्ध करून देण्याचे पूर्ण प्रयत्न संस्थेचे सेवेकरी करतात. सुट्टीच्या दरम्यान गर्दी जास्त असल्यास रूम बुकिंगसाठी 1-2 तासही लागू शकतात. येथील सेवेकरी सतत परिसर स्वच्छ करण्याच्या कार्यात मग्न असतात. तुमचा जर 2-3 दिवस राहण्याचा प्लॅन असेल तर चेक इन केल्याच्या 24 तासानंतर परत पुनर्नोंदणी करावी लागते. आनंद विहारच्या समोरच आनंद विसावा भक्त संकुल आहे. त्याही ठिकाणी साध्या रूम्स व कॉमन बाथरूम, डॉयमेट्री हॉल व कॉमन बाथरूम उपलब्ध आहे. आनंद विहार भक्त संकुलमध्ये वातानुकूलित व एअर कूलरच्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात. 3 बेड, 4 बेड, 6 बेडसाठी 800 ते 950 पर्यंत चार्जेस आकारावे लागतात. आनंद विहार व आनंद विसावातील किती बेडला किती चार्जेस पडतात ते तुम्ही व्हिडिओत झूम करून पाहू शकतात किंवा स्क्रीनशॉटही घेऊ शकतात. रूम अलर्ट झाल्यानंतर आपण भक्त निवासला जाऊ शकतो. सामान रूमपर्यंत नेण्यासाठी ट्रॉलीचा वापर करू शकतो. रूममध्ये सर्व सोयी उपलब्ध आहे. कूलर, कपडे ठेवण्यासाठी मोठे कपाट, ड्रेसिंग टेबल, सोफा, टॉवेल्स, चार्जर पॉईंट, डासांचे मशीन, प्रत्येक रूममध्ये महाराजांचा फोटो, तसेच गरम पाण्याची सोय सकाळी 3 वाजेपासून. रूममध्ये काही सूचना वजा नियमावली फलक पाहावयास मिळतो व काही असुविधा असल्यास दिलेल्या क्रमांकावर फोन करू शकतात असे नमूद केलेले आहे. पण मला नाही वाटत तशी कुणाला इथे काही गरज पडली असेल. इतकं सगळं छान प्रीप्लॅन सोयी आहेत. परतीच्या वेळी खोली खाली केल्यानंतर चावी की बॉक्समध्ये टाकून आपण रूम सोडू शकतो. ही पण सोय केलेली आहे. रूमच्या बाहेरच प्रसादालयात मिळणाऱ्या चहा, कॉफी, अल्पोपहार व जेवणाच्या वेळेचेही वेळापत्रक लावलेले आहे. सकाळच्या चहा नाश्त्यासाठी जेव्हा आपण रूम बाहेर येतो तेव्हा विहार परिसराच्या आवारात लावलेले हे स्पीकर व त्यावरील मंद सुरातील सुमधुर संगीत सकाळच्या प्रसन्न वातावरणात मनाला अगदी भावून जाते व वातावरण भक्तिमय बनवते, चैतन्य निर्माण करते. भक्त निवास क्रमांक 10-11च्या जवळच प्रसादालय आहे. या ठिकाणी चहा, नाश्ता व जेवणाच्या वेळाही लिहिलेल्या आहेत. ज्या वेळा इथे दिलेल्या आहेत त्याच वेळेला इथे चहा व नाश्ता मिळतो. त्यामुळे शक्यतो सर्वांनी त्या वेळा पाळाच, कारण इथे शिस्त म्हणजे शिस्त आहे. समोर दिसणाऱ्या प्रसादालयात जेव्हा आपण अल्पोपहारासाठी रांगेत उभे राहतो त्यावेळी रांगेतच संस्थेचे मेनू कार्ड 1 बाय 1 फिरत असते. त्यामुळे नाश्त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचे, किती घ्यायचे हे रांगेतच ठरवता येते. मेनूसोबत मेनूचा रेटही लिहिलेला असतो. तो अगदी अल्प दरात व देणगी स्वरूपात असतो. आपल्याला इथे चहा, दूध, कॉफी, नाश्ता, जेवण, सरबत मिळते. त्यासाठी पावती व टोकनही घ्यावे लागते. कुटुंबातील एक जण रांगेत उभा असतो तोवर प्रसादालयाच्या प्रांगणात काही बच्चे कंपनी मस्त खेळण्याचा आनंद लुटताना दिसतात. आपला नंबर आल्यावर आपण काउंटरवर आपले संपूर्ण नाव व आपण कुठून आलोत ते सांगायचे व पावती आणि टोकन घ्यायचे. प्रसादालयात पाय ठेवताच प्रथमदर्शनी नजरेस पडतो तो महाराजाचा प्रसन्न फोटो आणि आपण नकळतच नतमस्तक होतो. काउंटरवर पावती व टोकन देऊन आपण आपल्या ऑर्डर केलेल्या वस्तू घ्यायच्या. इथे सेल्फ सर्व्हिस आहे. नाश्ता झाल्यावर आपापली प्लेट, ग्लास, कप हे ठरवून दिलेल्या रॅकमध्ये व्यवस्थित ठेवायचे. प्रसादाबाहेर तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवू शकता.
नाश्ता करून जर तुम्हाला श्रीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावयाचे असेल तर प्रसादालयाजवळच साफसुथरा टुमदार असा बसस्टॉप आहे. तिथे तुम्ही थांबून बसची वाट बघू शकतात. बस आल्यानंतर तुम्ही रांगेत शिस्तीमध्ये बसमध्ये बसायचे आहे. त्यासाठी कुठलेही शुल्क नाही. बससेवा ही निशुल्क आहे. बससेवेचे वेळापत्रक हे पुढील प्रमाणे आहे. त्यानुसार तुमची बस येते. ही बससेवा आनंद विहार, आनंद विसावा, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिर अशी आहे. मंदिरात दर्शन करून तुम्ही परत विहारमध्ये प्रसादालयात जेवणासाठी येऊ शकतात. एकादशी, उपवास या दिवशी साबुदाण्याची उसळ मिळण्याची प्रसादालयात सोय आहे. प्रसादासाठी आपल्याला 60 रुपयाचे टोकन घ्यावे लागते. काउंटरवर टोकन देऊन प्रसादाचे ताट स्वतः आणावे लागते. येथील सेवेकरी आपणास ताट वाढून देतात. प्रसादामध्ये 2 भाज्या, डाळ, भात, शिरा मिळतो. अत्यंत सात्विक असा हा प्रसाद असतो. पोटभर जेवा पण ताटात उष्टे टाकू नका, हे इथले ब्रीदवाक्य आहे. जेवण झाल्यावर परत आपले ताट शिस्तीत उचलून खरकटे काढून रॅकमध्ये ठेवायचे आहे. प्रसादालयाबाहेरच रेल्वेचे वेळापत्रकाचाही फलक आहे. त्यानुसार तुम्ही गाड्यांचे टायमिंग बघू शकतात. पोटभर जेवण झाल्यावर जेव्हा आपण परिसरात थोडी शतपावली करण्यासाठी निघतो तेव्हा परिसरात खूप शांतता, शुद्ध आणि रमणीय वातावरण, कुठल्याही प्रकारचा गोंगाट नाही असे वातावरण आपल्याला अनुभवायला येते. इथे दिवसभर एक प्रकारची शिस्त बघावयास मिळते. शेगाव परिसरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली माऊली म्हणून संबोधित करतात आणि खरंच ते ऐकायलाही खूप छान वाटते. आपण घरी परत येईपर्यंत माऊली माऊलीच करत असतो. पांढरा शर्ट, पांढरा पायजमा, पांढरी टोपी असा हा इथल्या सेवेकरांचा पेहराव म्हणजे एक प्रकारचे शांततेचे प्रतीकच वाटते. चला आता आपण जरा आनंद विसावा भक्त निवास संकुलला फेरफटका मारून येऊ. इतक्या स्वच्छ, सुंदर, रमणीय परिसराला, शेगावला संत श्री गजानन महाराजांना एक वेळ अवश्य भेट द्या. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. संत श्री गजानन महाराज की जय.